राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे चंद्रपूरमध्ये राहुल गांधींच्या बद्दलचं जे वक्तव्य केलं त्याचा मी निषेध करतो। राहुल गांधी हे स्वतःच्या अस्तित्वाची नाही, भारताच्या जनतेच्या अस्तित्वाची लढाई लढत आहे। या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, देशामध्ये संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर काम झालं पाहिजे। ही लढाई राहुल गांधीजी लढत असताना ते त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत अस्तित्वाची लढाई लढते आहे, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आज मांडलेली आहे। त्याच्यात सांगितले की त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा पराजय होत आहे। खरं तर काँग्रेसचा पराजय हे राहुल गांधीच्या नेतृत्वामुळे नाही, राहुल गांधींच्या बरोबर महाराष्ट्रातली देशातली सगळी जनता त्यांच्याबरोबर आहे। पण निवडणूक आयोगाच्या भरोशावर हे जे की भाजपची निवडणूक जिंकते आहे, जनतेचे मतं चोरून बेईमानीनं निवडून येणारी जी भाजप, राज्यामध्ये आज देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत ते बेईमानीनं निवडणूक आयोगाच्या बेईमानीमुळे ते मुख्यमंत्री झालेले आहेत। त्यांच्यामध्ये दम असेल, त्यांचे नेते नरेंद्र मोदीमध्ये दम असेल तर देशामध्ये बायलेटवर निवडणुका घेऊन दाखवाव्या, म्हणजे राहुल गांधीच्या नेतृत्वात देशाची जनता त्यांच्याबरोबर आहे की नरेंद्र मोदी बरोबर आहे हे त्यांना दिसेल। पण बेईमानीनं निवडून येणाऱ्या लोकांनी राहुल गांधीसारख्या प्रामाणिक देशासाठी लढणाऱ्या व्यक्तीच्याबद्दलचं या पद्धतीचे आरोप करणं हे धांदंद खोटं आहे। हे मूळ विषयाला जे सरकार, जे महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांवर सातत्यानं होणारा अन्याय आणि त्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आणि इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये पाकिस्ताननी मध्यस्थी करून ते युद्ध थांबवलं आणि भारताची प्रतिमा जे स्वयंभू विश्वगुरू नरेंद्र मोदीचं गवगवा करणाऱ्या अंधभक्तांनी आता का तोंड बंद झाली आणि अशा पद्धतीचं जेव्हा प्रश्न विचारतात त्यावेळेस राहुल गांधीबद्दल बोलायचं आणि ह्या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करायचं, हा जो प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेला आहे त्यांनी तो थांबवावा अशी आमची भूमिका आहे।